आता आपण विद्यार्थिनींनो पुढे जाणून घेणार आहोत युरोपियनांनी केलेल्या भारताचा परिचय। भारतीयांचा इतिहास हा प्राचीन आणि जुन्या परंपरांचा वृत्तांत याच्या रूपाने जगाला परिचित आहे। परंतु हे युरोपियनांनी लिहिलेल्या इतिहासाच्या नमुन्यापेक्षा थोडा भिन्न होता। म्हणजेच 16व्या शतकामध्ये भारतात आलेल्या युरोपियनांमध्ये काही जेशुइस्ट। आता जेशुइस्ट म्हणजे कोण? कॅथॉलिक पंथाच्या धर्मीयांचा एक गट। तर या युरोपियनांनी भारतीयांच्या जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी त्याचे व्यवस्थित अध्ययन हाती घेतले। त्याच्यामध्ये दिल्ली येथील दिल्ली जवळील आग्रा येथे प्रस्थापित झालेले हेनरिच रोथ यांनी जवळजवळ 350 वर्षापूर्वी संस्कृत व्याकरणाचे लॅटिन भाषेमध्ये अध्ययन केले आणि याचाच परिणाम म्हणून पुढे 1 शतकानंतर म्हणजे 100 वर्षानंतर फादर कार्डाक्स यांनी हे प्रप्रथम ओळखले आणि त्याच वेळेला ब्रिटिशनी भारतामध्ये बंगालमध्ये दिवाणी हक्क म्हणजेच महसूल वसुलीचा हक्क मिळविला। त्यामुळे ब्रिटिश अधिकारी काही राज्यकर्ते भारतीयांबरोबर व्यवहार करण्यास, त्यांचा इतिहास जाणून घेण्यास, रीती श्रद्धा चालीरीती कायदे कानून समजून घेण्यास पुढे आले। तर यामध्ये काही राज्यकर्ते सुद्धा भारतीयांच्या साहित्य संस्कृतीकडे आकर्षित झाले आणि याचाच परिणाम म्हणून भगवद्गीता, मनुस्मृती इत्यादी अभिजात संस्कृत साहित्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले गेले किंवा अनुवादित केले गेले। आता भारतीय शास्त्राच्या अध्ययनासाठी काही ब्रिटिश अधिकारी पुढे आले। त्यांचं नाव आहे विल्यम जोन्स। हे विल्यम जोन्स बंगालमधील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते। त्याने 1784 मध्ये दी एशियाटिक सोसायटीची स्थापना कलकत्ता येथे केली। असे हे बहुभाषिक पंडित असलेले त्यांनी मानवधर्मशास्त्र, शाकुंतल इत्यादींचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले। पुढचे एक आहेत मॅक्स मुलर। हे जर्मन देशाचे होते। तर यांनी सेक्रेड बुक ऑफ ईस्ट या नावाने 50 ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिले। तिसरे आहेत स्कॉटलंड देशाचे इतिहासकार आहेत जेम्स मिल। यांनी सुद्धा हिस्ट्री बुक ऑफ इंडिया नावाने 6 ग्रंथांचा भारतीय इतिहास लिहिला। तर हे मॅक्स मुलर, जेम्स मिल कधी भारतात आले नाही, पण त्यांनी भारतीय इतिहासशास्त्राचा अध्ययन अगदी व्यवस्थितपणे रचला होता।
पुढचे आहेत अबेडुबास. हे श्रीरंगपट्टण येथील गजांगे या गावी स्थायिक झालेले होते. ते संन्यासासारखे साधे जीवन जगत होते, म्हणून त्यांना लोक महास्वामीजी असे म्हणत. तर यांनी हिंदू कस्टम्स मॅनर्स अँड सर्मनीज नावाचा साहित्यकृतीची रचना केलेली आहे. यामध्ये त्यांनी भारतीय परंपरा, चालीरीती, वर्णव्यवस्था इत्यादींचा या साहित्यकृतीमध्ये समावेश होतो. तर अशा तऱ्हेने विविध युरोपियनांनी भारतीय चरित्राच्या चढउतारांचा अभ्यास करून जगासमोर आणला. त्यामध्ये कॅनिंग, डायस इत्यादींचा समावेश होतो. तसेच फ्रान्स देशाचे काही साहित्यकार विद्वान होते. त्यांनी कर्नाटकाचं चरित्र लिहिण्यामध्ये बखरी, शिलालेख इत्यादींच्या नोंदी करण्यामध्ये समकालीन घटना नोंदी करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यामध्ये काही प्रमुख आहेत मॅकेन्झी, तर अशा तऱ्हेने भारतीय इतिहासाचा परिचय करून देण्यामध्ये हे युरोपियन यशस्वी झाले आणि भारतीय इतिहासाने चरित्रांचा जगापुढे त्यांनी साहित्यकृतीतून जगापुढे मांडला. अशा तऱ्हेने आपल्या भारताचा इतिहास आपल्याला समजून घेता येतो. तर इथं तुमचा पाठ संपलेला आहे. तर आता आपण विद्यार्थिनींनो थोडं प्रश्नाकडे वळूया. मला वाटतं थोडक्यात तुम्हाला समजलेलं असेल. तर ज्यांच्याकडं पुस्तकं नाही आहेत त्यांनी आपल्या मैत्रिणीशी संपर्क साधावा किंवा तिची पुस्तकं पाहून त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मैत्रिणीच्या पुस्तकातून लिहून घेता येतील किंवा झेरॉक्स मारून त्या तुम्ही घेऊ शकता. तर पुस्तकं नाही आहेत म्हणून विद्यार्थिनीने घाबरून जायचं नाही आहे. आपल्या मैत्रिणीशी किंवा शाळेतील शिक्षकांशी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून संपर्क साधावा आणि दिलेल्या अभ्यासाची नोंद तुमच्या दिलेल्या पक्क्या वहीमध्ये लिहावी. मला वाटते इथं तुम्हाला बरंचसं समजलेलं असेल. तर आता आपण थोडं प्रश्नाकडे वळूया. तर यातला पहिला प्रश्न आहे विद्यार्थिनींनो, इतिहासाचे पितामह कोणाला म्हणतात सांगा बरं? हेरोडोटस यांना म्हणतात. टिंबटिंब यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. सर विल्यम जोन्स यांनी दी एशियाटिक सोसायटीची
स्थापना केली. आता इतिहास म्हणजे काय? या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे इतिहास म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध व सुसंगत सांगणे म्हणजेच इतिहास होय. आता इतिहासाचे पितामह कोण? ते कोणत्या देशाचे होते? तर इतिहासाचे पितामह हेरोडोटस यांना म्हणतात. ते ग्रीक या देशाचे होते. तिसऱ्या प्रश्नाचा आधाराशिवाय इतिहास नाही का बरं? तर इतिहास लिहिणारे इतिहासकार काय शोधतात बरं? सत्याने स्पष्टपणे सांगण्यासाठी साक्षी आधारांचा वापर करतो. म्हणून आधाराशिवाय इतिहास नाही असे आपण म्हणू शकतो किंवा सांगू शकतो. आता इतिहासाच्या आधारांची यादी करा. आता इतिहासाचे आधार आहेत, मुख्य आहेत, 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे साहित्यिक आधार आणि दुसरा आहे पुरातत्व आधार. पुरातत्व आधार म्हणजे काय? बघा बरं, प्राचीन मानवाने निर्माण केलेल्या आणि वापरलेल्या भौतिक वस्तूचे अवशेष म्हणजेच पुरातत्व आधार होय. प्रश्नाचं उत्तर कळलं का बाळांनो? पुरातत्व आधार म्हणजे प्राचीन मानवाने निर्माण केलेल्या आणि वापरलेल्या भौतिक वस्तूंचे अवशेष म्हणजेच पुरातत्व आधार होय. मग तुम्ही उदाहरण लिहू शकता. मडक्यांचे तुकडे, नाणी, स्मारके, शिलालेख इत्यादी. पुढचा प्रश्न आहे भारतीय शास्त्रासंबंधी अध्ययन केलेल्या इतिहासकारांची नावे लिहा. बघा बरं, पहिले आहेत विल्यम जोन्स, दुसरे आहेत मॅक्स मुल्लर, तिसरे आहेत जेम्स मिल आणि चौथे आहेत अब्बे डुबास. यापैकी तुम्ही कोणत्याही 2 इतिहासकारांची नावे लिहायची आहेत. मॅक्स मुल्लर आणि जेम्स मिल लिहू शकता. बघा बरं, अब्बे डुबास यांच्याविषयी टिपा लिहा. तर अब्बे डुबास हे कोण होते? तर अब्बे डुबास नावाचे फ्रेंच मिशनरी श्रीरंगपट्टण जवळ गजांगे येथे राहत होते. स्थानिक संस्कृती आचरण करून ते संन्याशासारखे राहत होते. त्यामुळे त्यांना लोक काय म्हणायला लागले? महास्वामीजी. त्यांनी हिंदू मॅनर्स, कस्टम्स अँड सर्मनीज नावाच्या साहित्यकृतीची रचना केली आणि या साहित्य रचनेमध्ये त्यांनी भारतीयांचा आचार विचार, सणवार, वर्णाश्रम, व्यवसाय इत्यादी संबंधित लेखन केले आहे. आणि हे सर्व त्यांनी 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केले आहे. नंतर ते फ्रान्सला आपल्या मायदेशी परत गेले. तर मला वाटतं इथं सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं पण समजली असणार. तर विद्यार्थिनींनो,
प्रयत्न करून लिहू शकता, किंवा काय समजलं नसेल तर शाळेत येऊन शिक्षकांशी संपर्क साधा, किंवा मैत्रिणीच्या घरी जाऊन पुस्तक घेऊन त्यातील प्रश्न उत्तरे लिहू शकता. काय समजलं नाही तर विचारू शकता. धन्यवाद. Bye.